नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र बोर्डची जी प्रश्नपत्रिका आलेली इतिहासाची आणि इतिहास आणि राज्यशास्त्राची 2022 मध्ये मार्चमध्ये ती प्रश्नपत्रिका कशी होती, कोणते कोणते प्रश्न विचारले गेले होते ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लिंक देईन. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टार्गेट पब्लिकेशनच्या वेबसाईटवरती जाऊन ही प्रश्नपत्रिका मी टार्गेट पब्लिकेशनवरून डाउनलोड केली. ती तुम्ही डाउनलोड करू शकता आणि प्रश्नपत्रिका सोडवू शकता. ठीक आहे. आता पहिला प्रश्न असतो तुम्हाला 3 मार्काचा प्रश्न असतो की योग्य पर्याय निवडून ते विधानं पूर्ण करायची असतात. आता पहिला प्रश्न होता भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र. त्याचं उत्तर आहे जेम्स ऑगस्ट हिकी यांनी सुरू केले होते. भारतातील पुरातत्व व संरक्षण खात्याचे पहिले सरसंचालक होते अलेक्झांडर कनिंगहॅम. कलकत्ता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय होय. तर उत्तर आहे भारतीय संग्रहालय. आता इकडे गट दिलेले आहेत, त्या गटातील चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. आता हे बघा, इकडे इकडे आहेत बेंजामिन टुडेला स्पेनचा होता, मार्को पोलो इटलीचा होता, इब्न बतुता भारताचा होता. हे चुकीचा पर्याय आहे. युआन शॉंग चीनचा होता, हे बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर मलखम शारीरिक कसरतीचा खेळ बरोबर आहे. कबड्डी मैदानी खेळ बरोबर आहे. आईस हॉकी साहसी खेळ बरोबर आहे. आटापट्या बैठक खेळ चुकीचा आहे, हा पण मैदानी खेळ आहे. जेम्स ऑगस्टस हिकी यांनी बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र सुरू केले होते, हे बरोबर आहे. बालशास्त्री जांभेकर दर्पण बरोबर आहे. भाऊ महाजन ज्ञानोदय चुकीचं आहे. ठीक आहे. लोकमान्य टिळक केसरी हे बरोबर आहे. त्यानंतर इकडे बघा, आपण हे आपल्याला जे कोश आहेत ते कधी प्रकाशित झाले होते याच्याबद्दल लिहायचंय. जर मी पाठ्यपुस्तकात गेलो, शेवटचा जो इतिहासाचा धडा आहे त्यामध्ये याचं उत्तर तुम्हाला मिळेल. ठीक आहे. तर इकडे जर मी गेलो तर हा, आता जर हा प्रश्न बघितला तुम्ही की भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश हा कधी सुरू झाला होता, हा कधी प्रकाशित झालेला, 1876 ला. ठीक आहे. त्यानंतर 1932 ला काय झालेलं, 1932 ला होता भारतवर्षीय प्राचीन चित्रकोश. 1937 ला भारतवर्षीय मध्ययुगीन चित्रकोश आणि 1946 ला भारतवर्षीय आवर्षीन चित्रकोश. याचं उत्तर तुम्हाला इकडे लिहायचंय. ठीक आहे. पुढील संकल्पचित्रे पूर्ण करा. आता यामध्ये विदेशी मैदानी खेळ हे आपण बघितलेलं आहे इकडे. जर मी खेळ आणि इतिहास या धड्यात जातो तर इकडे तुम्ही बघू शकता, इकडे उत्तर आहे त्याचं. विदेशी मैदानी खेळ बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल याच्यापैकी काही तुम्ही लिहू शकता. त्यानंतर बघा, इकडे तिसरा जो धडा आहे त्या तिसऱ्या धड्यामध्ये आपल्याला इकडे सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन. त्यामध्ये सांस्कृतिक वारसा मूर्त आणि अमूर्त, ठीक आहे, याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. ज्याला आपण हात लावू शकतो ते काय असतं, मूर्त असं, जसं की शिल्पे, वास्तू, वस्तू, स्थळ, हस्तलिखित. आणि ज्याला आपण हात नाही लावू शकत, ठीक आहे, जसे कला, पारंपरिक ज्ञान, हे सगळं असतं अमूर्त. परत बघा, इकडे 2 मार्काचा प्रश्न असतो. एक यापैकी कोणतेही दोन तुम्हाला लिहायचे. लोअर म्युझियम बद्दल तुम्हाला, संग्रहालय बद्दल लिहायचंय, वोल्टायर बद्दल लिहायचंय, पहिल्या धड्यात आहे. वंचितांचा इतिहास हा दुसऱ्या धड्यात आहे. यापैकी तुम्हाला कोणताही दोन लिहायचे. पुढील विधाने सहकरण स्पष्ट करा. परत हे 2 मार्काचा आहे प्रश्न इकडे, की 2 मार्काचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे उतारा दिलेला आहे, उतारा वाचून तुम्हाला ते प्रश्न सोडवायचे. जसं मी सांगितलं, पहिल्या 2 प्रश्नांचे उत्तर डायरेक्टली इकडे असतं, इकडेच तुम्हाला दिलेलं असतं. तसं बघा, सोहगोडा ताम्रपत्र कुठे सापडला? हा ताम्रपत्र सोहगोडा, जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे सापडला. एकदम सोपा. सौ सौगौडा ताम्रपत्रावरील कोरीव लेख कोणत्या लिपीत लिहिले आहे? मौर्य काळातील असावा असे मानले जाते. कोरीव लेख ब्राह्मी लिपी. एकदम इकडे वाचून तुम्हाला उत्तर मिळालंय, 2 मार्क फिक्स झाले तुमचे. पण हा जो प्रश्न असतो हा थोडा विचार करून तुम्हाला लिहायचा असतो, ह्याचं उत्तर इकडे डिरेक्टली नसतं. ठीक आहे. पुढील प्रश्नांचा सविस्तर उत्तरे लिहा. परत हे 3 मार्काचा एक प्रश्न, कमीत कमी तुम्हाला 3 मार्कासाठी 6 पॉईंट तरी लिहायचे. ठीक आहे. त्यानंतर आपण राज्यशास्त्राकडे जाऊया. लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? सत्तेचे विकेंद्रीकरण. स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिसातील गोंड या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरोधात उठाव केला होता. पुढील विधाने चूक की बरोबर हे ओळखा आणि ते कारण स्पष्ट करा. न्यायालयाचा विविध विषयावरील निर्णयातून भारतीय राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यात मदत झाली. हे बरोबर आहे. का? कारण न्यायालय काय करतं, जर सरकार जे काम करतंय ते संविधानाच्या हिसाबाने काम होतंय की नाही हे बघत असतं. ठीक आहे. आणि जर होत नसेल तर काही निर्णय देतं आणि त्या निर्णयानुसारच सरकारला काम करावं लागतं. एकट्या
घटक राज्यात एखाद्या घटक राज्यात किंवा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या ह्या राज्य सरकार ठरवते. चुकीचं आहे. हे कोण ठरवतं? राज्य निवडणूक आयोग ठरवतं. ग्राहक चळवळ अस्तित्वात आली तर बरोबर आहे. ग्राहक चळवळ हे 1986 मध्ये एक कायदा आलेला, त्या कायद्यानंतर ही चळवळ अस्तित्वात आली. ग्राहक संरक्षण कायदा आलेला 1986 मध्ये. पुढील संकल्पना स्पष्ट करा. तर बहुपक्षीय पद्धती. आता भारतामध्ये काय बहुपक्षीय पद्धती आहे, बरेच पक्ष मिळून राज्य करतात, एक पक्ष किंवा दुपक्ष पद्धती नाही आहे. जलक्रांती. जलक्रांती हे राजेंद्र सिंग राणा जे होते त्यांनी जलक्रांती केली होती. जर आपण इकडे गेलो शेवटच्या जो चळवळीवाला धडा आहे, ठीक आहे, इकडे बघा जलक्रांतीबद्दल दिलेलं आहे, तर तुम्ही इकडून लिहू शकता. ठीक आहे. परत इकडे बघा मतदारसंघाच्या निर्मिती. आता हा जो अ, हे एकदम थेट डिरेक्टली असंच उत्तर तुम्हाला इकडे दिलेलं आहे. ठीक आहे. आता जर मी तिसऱ्या धड्यात गेलो, सॉरी दुसऱ्या धड्यात त्याचं उत्तर आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच वेळा बोर्डात विचारला गेलेला आहे, तर तुम्हाला ते आलं पाहिजे. जर गेलो तर इकडे डिरेक्टली हेच दिलेलं आहे बघा, निवडणूक प्रक्रिया कशी चालते इकडे दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आकृतीबद्ध पूर्ण करा. महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष, परत तोच प्रश्न सारखा सारखा बोर्डामध्ये आलेला आहे. हा प्रश्नाचे उत्तर तुम्हाला इकडे दिलेलं आहे. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, यापैकी कुठलाही 4 पक्षांची नावं तुम्ही पाठ करून ठेवा. हे तुम्हाला लिहायचं आहे परीक्षेमध्ये. ठीक आहे. त्यानंतर परत कोणताही एक प्रश्नांचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. हे मोठे प्रश्न असतात, कमीत कमी तुम्हाला 4 पॉईंट तरी लिहायचे असतात. ठीक आहे. चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते. तर हा गरज का असते? कारण नेतृत्व काय करतं, सर्वांना एकत्र घेतं, एक दिशा ठरवतो. ठीक आहे. त्यासाठी नेतृत्वाची गरज असते. आता आपण बघूया जुलैमध्ये जी प्रश्नपत्रिका आली होती, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणते प्रश्न होते. हितोपदेश हा सांस्कृतिक ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद हा कोणी केला? फ्रेडरिक मॅक्स मुलरने केला. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहरातील उत्खनन करताना सापडले. महाबळेश्वर जवळील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. खूप महत्वाचा प्रश्न, बऱ्याच वेळा बोर्डामध्ये विचारला गेला आहे. आता इकडे परत गट दिलेले आहेत, त्या गटामध्ये चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. तर जॉर्ज विल्यम फेडरिक हेगल, रिझन इन हिस्ट्री बरोबर आहे. लिओपोल्ड वॉल रँके, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री बरोबर आहे. हेरोडोटस द हिस्ट्रीज हा पुस्तक बरोबर आहे. कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑफ द मेथड चुकीचं आहे. कार्ल मार्क्सच्या पुस्तकाचं नाव आहे दास कॅपिटल. दर्पण बालशास्त्री जांभेकर बरोबर. प्रभाकर आचार्य आत्रे चुकीचं आहे. दीनबंधू कृष्णराव भालेकर बरोबर. केसरी बाळ टिळक बरोबर. निखोज येथील राजन खळगे भौगोलिक पर्यटन बरोबर. राजस्थानातील किल्ले ऐतिहासिक पर्यटन बरोबर. कृषी विद्यापीठातील भेट बरोबर. कृषी पर्यटन. हिमालयन कार रॅली आरोग्य पर्यटन चुकीचं. आरोग्य पर्यटन म्हणजे काय? आपण कुठल्यातरी इलाज करण्यासाठी दुसऱ्या देशात जातो किंवा दुसऱ्या राज्यात जातो, ते असतं आरोग्य पर्यटन. आता इकडे आकृतीबद्ध ही आकृती आहे, हिला पूर्ण करायची आपल्याला. आता भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळे. आता मी जर तिसऱ्या धड्यात इकडे तुम्हाला डायरेक्टली उत्तर दिलेले आहेत बघा. सांस्कृतिकचे इकडे उत्तर आहेत. अजंठा लेणी, वेरूळ लेणी, ताजमहल, आग्र्याचा किल्ला, महाबलीपुरम येथील मंदिर, ह्याचे डायरेक्ट उत्तर तुम्ही इकडे लिहू शकता. त्यानंतर दुसरा भारतीय मैदानी खेळ. बऱ्याच वेळा विचारलाय मैदानी, एकतर विदेशी विचारतात किंवा भारतीय विचारतात. विदेशीचं उत्तर इकडे आहे, विदेशी मैदानी खेळ. भारतीय मैदानी खेळ तुम्ही लिहू शकता कबड्डी, आटापट्ट्या, खो खो, ठीक आहे, लंगडी, हॉकी, हे सगळं तुम्ही लिहू शकता. सॉरी, हॉकी हे विदेशी आहे, भारतातील हे आहेत. फुगडी, झिम्मा, लंगडी हे सगळं तुम्ही लिहू शकता, विटी दांडू वगैरे. त्यानंतर बघा इकडे परत आपण आलो महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे. इकडे जर मी तिसऱ्या धड्यात परत गेलो, तिसऱ्या धड्यातील हा प्रश्न आहे, तर त्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळेल की देवस्थान महाराष्ट्रामध्ये कुठले आहेत. देवस्थानमध्ये तुम्ही जाऊ शकता की लेणीमध्ये जर तुम्ही गेला तर वेरूळची लेणी, धरण धरणे, हा पर्यटन आणि इतिहास या धड्यातील आहे, तिसऱ्या धड्यात नाही आहे. धरणे, कोयना धरण, देवस्थान, तर आपण विठ्ठल मंदिर पंढरपूर हे लिहू शकतो. थंड हवेचे ठिकाण माथेरान, चिखलदरा हे लिहू शकतो. ठीक आहे. परत बघा इकडे वोल्टायर, केसरी मराठा, खेळणी आणि उत्खनन, हे ज्यासाठी तुम्हाला वोल्टायर हा पहिल्या धड्यात आहे. केसरी व मराठा हे बाळ गंगाधर टिळकांनी चालू केलेले वृत्तपत्र आहेत. 5व्या धड्यात तुम्हाला याचं उत्तर मिळेल.
खेळणी आणि उत्सव, खेळ आणि इतिहास याच्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळेल. ठीक आहे, सॉरी, खेळ आणि इतिहास नाही, जो 6वा धडा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळेल. ठीक आहे. पुढील विधाने सहकरण स्पष्ट करा. तर कारण तुम्हाला सांगायचं आहे. हे 4 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही दोन. तर 4 मार्कांसाठी तुम्हाला कमीत कमी 4 पॉईंट लिहायचे आहेत बोर्डामध्ये. ठीक आहे. त्यानंतर इथे उतारा दिलेला आहे. उताराच्या वरून आपल्याला प्रश्न विचारले आहेत. प्रश्नांची उत्तरे जसं सांगितलं, 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला डायरेक्टली इकडे मिळतील. तिसरा जो प्रश्न असतो त्याचा थोडा थोडा विचार करावा लागेल. आता दुसऱ्या 2 प्रश्नांची उत्तरे बघूया. हेरिटेज वॉक म्हणजे काय? तर हेरिटेज वॉक म्हणजे काय? ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट देण्यासाठी जाणे याला हेरिटेज वॉक असे म्हणतात. ठीक आहे. भारतातील कोणत्या कोणत्या शहरात हेरिटेज वॉक आयोजन केले जाते? तर मुंबई, पुणे, या ठिकाणी गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी हेरिटेज वॉक हे आयोजन केले जाते. ठीक आहे. तर हे एवढा उत्तर तुम्ही पहिल्या प्रश्नासाठी लिहिलं तरी चालेल 1 मार्कासाठी. पुढील विधाने आता बघा, याचा उत्तर बघा, डिरेक्टली उत्तर नसतो. तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी तुम्हाला हेरिटेज वॉकला जायला आवडेल का? आता हे तुम्हाला स्वतः विचार करून लिहायचंय. इकडून तुम्ही काही माहिती घेऊ शकता, पण तुमच्या शब्दात तुम्हाला उत्तर लिहायचे, त्यासाठी इकडे उत्तर दिलेलं नसतं. ह्याच्या आधारे तुम्ही उत्तर लिहू शकता. ठीक आहे. तुमच्या शहरामध्ये काहीतरी महत्वाचं ठिकाण असेल, तिकडे तुम्ही जाऊ शकता, हे तुम्हाला स्वतःहून लिहायचं. त्यासाठी मी सांगितलं की 2 प्रश्नांची उत्तरे डिरेक्टली दिलेली असतात. तिसऱ्या प्रश्नांना तुम्हाला स्वतः विचार करून लिहायचं असतं. पुढील विधाने सविस्तर उत्तरे लिहा. आता कोणतेही दोन, हे 6 मार्कांसाठी असतं. कमीत कमी 3 मार्कांसाठी कमीत कमी तुम्हाला 6 पॉईंट लिहायचे. आता राज्यशास्त्र. भारतातील स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांना 50%, हे स्थानिक विचारलेलं आहे. तर 50% जागा राखीव आहेत. हे काय करायचंय, फक्त 50% उत्तर नाही लिहायचंय, पूर्ण विधान लिहायचंय. आणि 50% जे उत्तर बरोबर आहे त्याला अंडरलाईन करायचंय. शेतीतील उत्पादनाच्या वाढण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली. उत्तर आहे हरित क्रांती. आता चूक की बरोबर हे तुम्हाला ओळखायचंय. भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. बरोबर. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. चुकीचं आहे हे. चळवळीचा खंबीर नेतृत्वाची गरज नसते. हे सॉरी, आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते, हे चुकीचं आहे. चळवळीतील खंबीर नेतृत्वाची गरज नसते, हे चुकीचं आहे. ठीक आहे. यापैकी का चुकीचं आहे बघा. भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, कारण भारताची लोकसंख्या जास्त आहे. 18 वर्षावरील भारतामध्ये खूप जास्त लोक राहतात. जगातील सर्वात जास्त लोक भारतामध्ये राहतात, त्यामुळे भारताची लोकशाही सर्वात मोठी मानली जाते. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. आता हे आघाडीचे सरकार होते आपल्या देशामध्ये 1989 नंतर ते 2014 पर्यंत. त्यामध्ये असं दिसलं गेलं की आघाडी सरकार देखील यशस्वीरित्या काम करत होतं, त्यामुळे अस्थिरता निर्माण होत नाही. चळवळीतील खंबीर नेतृत्वाची गरज नसते, हे चुकीचं आहे. खंबीर नेतृत्व असला तर नेतृत्व दिशा दाखवतं, सर्वांना एकत्र घेऊन काम करतं, त्यासाठी नेतृत्वाची गरज असते आणि ते नेतृत्व खंबीर असलं पाहिजे. पुढील संकल्पना स्पष्ट करा. माहितीचा अधिकार कायदा आलेला आहे 2005ला. त्यामुळे आपण काय करू शकतो, सरकारला प्रश्न विचारू शकतो, सरकारला उत्तर द्यावं लागतं आपल्याला. निवडणूक सुधारणा. निवडणुकीमध्ये जे गुंड असतात किंवा जे पैशाचा वाटप केला जातो, हे सगळे सुधारणा आपल्याला करायचे असतात, हे सगळं कमी झालं पाहिजे. याचं उत्तर तुम्हाला मिळेल डायरेक्टली आपल्या स्वाध्यायामध्ये, तिकडे प्रश्न दिलेला असेल, त्याच्यावरून तुम्ही पुस्तकामध्ये उत्तर शोधून लिहू शकता. आता हे बघूया, महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष. खूप वेळा हा प्रश्न विचारलाय तुम्हाला. याच्यापैकी कुठलेही 4 महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांचे नावं पाठ करायचे. त्यानंतर आहे, हा हे बघा, इकडे आपला जो 4था धडा आहे, इकडे काय काय विचारलंय की हे आदिवासी आहेत, या कुठल्या कुठल्या आदिवासी कुठल्या परिसरात होते आणि त्या आदिवासींनी जी चळवळ केलेली ब्रिटिशांविरोधात, त्या आदिवासींबद्दल आपल्याला लिहायचे, त्यांचं नाव लिहायचे आणि ते कुठल्या प्रदेशात काय. जसं की बघा, भिल, रामोशी, अ, कोळी हे महाराष्ट्रातील आहेत. बिहारमधील संथाल, मुंडा. आता इकडे प्रश्न बघा काय आहे, की ओडिसामध्ये कोण आहेत? ओडिसामध्ये गोंड आहेत. कोळी हे महाराष्ट्राचे आहेत. छोटा नागपूरमधले कोण आहेत? छोटा नागपूरमध्ये परिसरातील कोलम आदिवासी. ठीक आहे. संथल हे कुठले आहेत? संथल हे आदिवासी बिहारमधले आहेत. परत हा प्रश्न आहे, कोणताही एक प्रश्न तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे 2 मार्कासाठी. 4 तरी तुम्हाला पॉईंट लिहिता आले पाहिजेत. ठीक आहे.